ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यात ठाणे महापालिकेला यश येत नाही. त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला. शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा CP तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडांवर टाकला जातो. परंतु CP तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला. दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही व त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आज मी माझ्या घरातील कचरा येथे टाकला आहे. जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा सुहास देसाई यांनी दिला. आरोग्याची काळजी आहे, त्यांची काळजी घ्या ही नम्र विनंती आज आपल्याला करतोय. आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर पुढच्या 8 दिवसात हा ठाणे शहरातला सगळा कचरा या महापालिकेच्या मुख्यालयात टाकला जाईल हे तुम्हाला चेतावणी करतो. गेले 7 ते 8 दिवस आम्ही भोगतोय, मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक, की जागोजागी कचरा पडलेला आहे. आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नाल्यात टाकायला लागलेत. जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं 2 वेळा करोड रुपये खर्च करतो. ही परिस्थिती आहे. आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही. 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा कुठेतरी शटडाऊन असतंच. आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत, ड्रेनेज वाहत असतं, धड चालायला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे. ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे. महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्यांकडे पैसे तर घेत आहे ना ठाणेकरांकडनं. आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय. काय स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, काय कुठे गेलं ते? स्मार्ट सिटी फक्त पेपरवर, स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे. मग ह्याला कुठेतरी मला वाटतं कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे, यांना कुठेतरी जागं करण्याची गरज आहे. त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे. जर येत्या 4-5 दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही, ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण 4 मजल्यामध्ये नेऊन टाकेन. ही माझी राष्ट्रवादी काँग्रेस करते. प्रशासनाचं आणि सत्ताधाऱ्यांचं फेल्युअर आहे काय? सत्ताधारी तर नाही पण प्रशासनाचं फेल्युअर आहे काय? हे 100% प्रशासनाचं फेल्युअर. सत्ताधाऱ्यांचं काम करत आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून मी माझं काम केलं आहे. हे सत्ताधाऱ्यांचं आहे की हे प्रशासनाचं आहे. प्रशासन झोपलेलं आहे. प्रशासनाला समजत नाही बाहेर काय चालू होते. त्यांना फक्त त्यांच्यासमोर स्वच्छ दिसतंय, स्वच्छ सगळं ठाणं स्वच्छ आहे. ही परिस्थिती 100% उतरत नाही आहे. आयुक्त तर कुठे दिसत नाही आहेत या ठाणे शहरात. फक्त त्या AC कॅबिनमध्ये बसून मिटिंगा घेत असतात आणि ठराविक त्यांचे जे लाडके नगरसेवक आहेत त्यांना निधी देतात. बाकी संपलं. त्यांना माहिती नाही, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो असं देखील प्रशासनाने सांगितलंय. काय सांगाल? कचरा उचलण्यासाठी जागा सर कसं आहे, ट्रान्सपोर्टेशन प्रश्न आहे त्यांचा, तो त्यांचा प्रश्न आहे. हा कचरा उचलायचे, हे पाण्याचे, ह्याचे पैसे टॅक्स रुपी आम्ही महापालिकेला देतोय. आम्हाला आमचं ठाणं स्वच्छ ठाणं पाहिजे. जशी तुम्ही म्हणता ना स्मार्ट सिटी तशी पाहिजे. अशी कुठेही स्मार्ट सिटी या ठाणे शहरात आम्हाला 1% सुद्धा दिसत नाही. आज आपण सर्वांनी बघितलं की माजी नगरसेवक श्री सुहास देसाई साहेब यांनी महापालिकेच्या दरवाजाच्या समोर, मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कचऱ्याचा ढीग तर तो नव्हता,
ॲक्च्युली तो मला वाटतं कोबी आणि फ्रेश कचरा होता. कचरा तर तो नव्हताच ॲक्च्युली. तर मला सगळ्यात प्रथम हे क्लिअर करायचं आहे, त्यांनी कचऱ्याचा ढीग तर काय टाकलेला नाही आहे. पण हां, समस्या गंभीर आहे आणि सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. मेसेज वेल टेकन. या संदर्भात माझी सुहास देसाई साहेबांची सकाळी चर्चा झाली होती आणि आमची सविस्तर चर्चा झाली होती. इनफॅक्ट देसाई साहेबांनी एक तक्रार पण मला सांगितली होती, ज्याचं निराकरण केवळ 5 मिनिटात महापालिकेने केलं. हे जरी असलं तरी ठाणे महानगरपालिका मान्य करते की गेल्या 4-5 दिवसापासून ठाणे शहरातला जो कचरा आहे त्याचा जो प्राथमिक संकलन आहे म्हणजे प्रायमरी कलेक्शन, त्याच्यामध्ये थोडीफार अडचण निर्माण झाली होती. परिणामी काय झालं की प्राथमिक संकलन जे घंटागाड्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि काही प्रमाणात शहरात जे कचऱ्याचे जे ओपन स्पॉट्स असतात त्याच्यामध्ये वाढ झाली. ही वस्तुस्थिती आहे. सर, कशा प्रकारे आता कचरा साफ केला जाईल, काय महापालिकेने उपाययोजना आखलेल्या आहेत? महापालिका आयुक्तांनी देखील आदेश दिलेले घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे. हां, बघा, प्रॉब्लेम झाला प्रायमरी कलेक्शनमध्ये, प्राथमिक संकलनमध्ये. आता प्राथमिक संकलनमध्ये प्रॉब्लेम का झाला, तो मेन कारण आहे की ठाणे शहरात जे हस्तांतरण स्थानक आहे, आपल्याकडे हस्तांतरण स्थानक एकच आहे, तो म्हणजे CP तलाव. डायघरचा जो प्रकल्प होता तो काही तांत्रिक कारणास्तव तो बंद झाला. त्याच्यामुळे CP तलाव जे आपलं हस्तांतरण स्थानक आहे तिथे कचऱ्याचं प्रमाण वाढला. परिणामी जे रुटीन हस्तांतरण असतं म्हणजे रुटीन कचरा ट्रान्सफर म्हणजे घंटागाड्यांमधून मोठ्या डंपर्समध्ये जो कचरा ट्रान्सफर होतो ती प्रक्रिया थांबली. परिणामी प्राथमिक संकलनमध्ये अडचण निर्माण झाली. ही बाब विचारात घेता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर मग एक बैठक झाली. मी आवर्जून सांगतो की या शहरातले सर्व सन्माननीय आमदार आणि या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावर एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासनाला काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार ठाणे शहरात आपल्याला अजून ट्रान्सफर स्टेशन निर्माण करा या संदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाकडनं एक शोध मोहीम घेण्यात आली आणि आम्ही काही स्पॉट्स निश्चित केलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की ठाणे शहरमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये 3 परिमंडळ आहेत. तर आपण काय करतो आहे की परिमंडळ 2 आणि 3साठी आम्ही आता 3 हस्तांतरण स्थानक आम्ही प्रपोज तर केलेले आहेत आणि पुढील 1 ते 2 दिवसात ते सुरू पण होणार आहेत. हे जरी असलं तरी मी आज आपल्याला क्लिअरली सांगू इच्छितो की ज्या 9 प्रभाग समिती आहेत त्या 9 प्रभाग समितीमध्ये जर आपण बघितला फक्त एकच प्रभाग समिती आहे, वर्तकनगर प्रभाग समिती, जिथे घरोघरी घनकचरा संकलन सद्यस्थितीत होत नाही आहे. बाकी 8ही प्रभाग समितीमध्ये प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे. तर पुढील 1 ते 2 दिवसात हे जे अजून ॲडिशनल जे ट्रान्सफर स्टेशन्स आहेत ते प्रशासनातर्फे सुरू करण्यात येतील आणि हे जे प्राथमिक संकलनमध्ये जे व्यत्यय निर्माण झाला होता ते पूर्णपणे निघून जाणार. सर, अजूनही शहरातील अनेक रस्त्यांवरती कचऱ्याचा मोठा ढीग साठून दिसून येतो, त्यामुळे अनेक नागरिकांना त्याच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तर पालिकेने देखील सांगितलं होतं की CP तलावातील जो कचरा आहे तो इतर 3 दिवसामध्ये ज्यादा गाड्या लावून जो तो हलवण्यामध्ये येईल. अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी समस्या जी आहे ती जैसे ती जाईल. याचं निराकरण नेमकं कधीपर्यंत होईल? नाही, मी थोडंसं आपल्या मताशी डिफर करतो. परिस्थितीमध्ये नक्कीच सुधारणा झाली आहे. एक असा टाईम आला होता जेव्हा घंटागाडी फिरतच नव्हत्या. आज 9 प्रभाग समितीमधून 8 प्रभाग समितीमध्ये प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे. तर थोडीफार सुधारणा आहे. त्याचसोबत आज गेले 4 ते 5 दिवसात आम्ही CP तलावमधून ऑलमोस्ट 11,000 टन घनकचरा आपण अतकोलीला म्हणजे राज्य शासनाकडनं आपल्याला जी जागा भेटली आहे अतकोलीला, तिथे शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट पण आपण सुरू केलेली आहे. सो ऑन वन हँड प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे अँड ऑन दी अदर हँड CP तलावमध्ये जो कचरा साचला होता तो आपण अतकोलीला घेऊन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट सुरू केलेली आहे. ठीक आहे, मी मान्य करतो कचऱ्याचे काही प्रमाणात ओपन स्पॉट्स आहेत, पण पुढील 2 दिवसात सगळे स्पॉट्स नील करण्यात येतील.